इतर मतदारसंघाचे निकाल लागले असले तरी ही बीड मतदारसंघामध्ये अजूनही निकाल कोणाच्या बाजूने हे सांगणं जरा कठीण होत आहे। आपण जर 23व्या फेरीपर्यंत पाहिलं तर पंकजा मुंडे ह्या जवळपास 34,000ने पुढे होत्या, परंतु आता आलेल्या माहितीनुसार एकूण 3 मतदारसंघातल्या जी मतदान प्रक्रिया आहे मतमोजणीची ही फायनल झालेली आहे। यामध्ये परळी, गेवराई, बीड हे 3 मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झालेली आहे। तर यामध्ये परळीमध्ये पंकजा मुंडेंना 75,752 मताची लीड आहे, परंतु जे 2 मतदारसंघ आहेत गेवराई आणि बीड या ठिकाणी मात्र त्यांना मायनस म्हणजे फटका बसलेला आहे। एकूण जर गेवराई मतदारसंघामध्ये पाहिलं तर 38,370 मतांची लीड ही सोनवणेंना आहे, तर बीडमध्ये 62,285 ची लीड बजरंग सोनवणेला आहे। या 3 मतदारसंघाचा विचार केला तर बजरंग सोनवणे हे 25 ते 26,000च्या लीडने पुढे आहेत। आता जे राहिलेले 3 मतदारसंघ आहेत यामध्ये आष्टी मतदारसंघ असेल, माजलगाव मतदारसंघ असेल, केज मतदारसंघ असेल, या मतदारसंघातून पंकजा मुंडेंना कितीची लीड भेटते यावर सगळं डिपेंड आहे। परंतु सध्या तरी जे 3 मतदारसंघ क्लोज झालेले आहेत त्या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे हे 25 ते 26,000च्या लीडने पुढे आहेत।